आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। तुम्ही घेत असलेले दूध भेसळ तर नाही ना? भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल। बातमी सविस्तर। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। शिरपूर शहरातील एक दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले। विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावरच ते अक्षरशः रबरासारखे झाल्याचे महिलेने व्हिडिओतून दाखवून दिले आहे। स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले असून संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। दिवाळीसारख्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात दूध विक्री होत असताना भेसळयुक्त असा प्रकार घडत असणार तर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। रंजना गोडसे, आम्ही करवण गावात राहतो। 21 तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही शिरपूरहून कुमारटेक इथं जमजम इथून दूध आणलं आणि त्या दूध मधून अर्ध दुधाची आम्ही बासुंदी केली। परत त्याच्यातून अर्ध दूध उरून आम्ही फ्रीज मध्ये ठेवलं। परत सकाळी उठताना आम्ही चहा ठेवली। चहा ठेवताना हा प्रकार घडला, म्हणजे दूध खराब होतं। आमच्या आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध, हे काय आहे नेमकं समजत नव्हतं आम्हाला। तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याचा टाकलं मोबाईल मध्ये। तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे। कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जातं, दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता, म्हणून हे सर्वांसाठी हानिकारक आहे। म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने आणि त्यांना शिक्षा द्यावी, बस एवढंच, दुसरं काही नाही। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।